नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओ बघत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 7 डिसेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. 7 डिसेंबरची बघा, सर्वांना 3,000 रुपये सुरू. सर्वांना 3,000 रुपये सुरू होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींनो आपण पाहणार आहोत. भरपूर दिवसांपासून तुम्ही पैशांची वाट पाहत आहे, तर ते पैसे तुम्हाला आता मिळणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, थेट पैसे पाठवले जाणार आहेत, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्व लाडक्या बहिणी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका. सर्वांनी एक लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो पोहोचला पाहिजे. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेच्या विषयी महत्त्वाचे अपडेट आहे, अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, सर्वांना 3,000 रुपये, 100% 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींना येतील, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती समजून पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघाले आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लगीनघाईत बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लगीनघाईत लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याचं चित्र तयार होत आहे. सर्वात मोठी भेट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा, मोठी भेट मिळणार आहे. काय मोठी भेट आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींना तुम्हाला समजणार आहे, पाहायला मिळणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे, क्लिअरली तुम्हाला समजून जाईल. मोठी भेट सरकार तुम्हाला आता देणार आहे. काय भेट असणार आहे ते पण तुम्हाला लगेच सांगतो, म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पहा. पुढे बघा, आता खरे तर नोव्हेंबरचा महिना उलटूनही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. बघा, खरं म्हणजे जर आपण पाहिलं तर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो महिना उलटून गेलेला आहे. आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे. डिसेंबर महिन्याची आज 7 तारीख आहे. डिसेंबर महिन्याची 7 तारीख आहे, तरी देखील अजून पैसे आलेले नाही आहेत लाडक्या बहिणींना, म्हणजेच नोव्हेंबरचे पैसेच नाही आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर आता डिसेंबर पण सुरू झालं आहे. डिसेंबरचा पहिला आठवडा पण संपलेला आहे. बघा, पहिला आठवडा संपलेला आहे. आता मग पैसे येणार कधी, हा प्रश्न महिला विचारत आहे. त्या महिला भगिनींना सांगू इच्छितो, तुम्हाला जे पैसे ते कधी मिळतील ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. बघा, गेल्या महिन्यात लाडक्या बहिणींनी ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे मिळालेत, पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे आहेत अजून मिळालेले नाही आहेत. पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे जे पैसे ते अजूनपर्यंत मिळालेले नाही आहेत. यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिला आपल्या हक्काच्या सन्मान निधीची प्रतीक्षा करत आहेत. बघा, लाखो लाभार्थी महिला ज्या आहेत त्या आपल्या हक्काच्या सन्मान निधीची प्रतीक्षा या ठिकाणी करत आहेत लाडक्या बहिणी. परंतु बघा, दर महिन्याला मिळणारा 1,500 रुपयांचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा न झाल्याने अनेक बहिणी थोड्या चिंतित आहेत. बघा, अनेक बहिणींना आता चिंता व्हायला लागलेली आहे, नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आता जवळपास भरपूर दिवस होत आलेले, म्हणजेच काय, तर बघा, जवळपास 2 महिने होत आलेले आहेत. 2 महिने होत आलेले आहेत पैसे मिळून, तरी देखील अजून लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत त्या ठिकाणी आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना हे महत्त्वाचं टेन्शन झालेलं आहे. लाडक्या बहिणी चिंतेमध्ये आहेत. पण आता नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. बघा, नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे. काय अपडेट आहे, तर बघा, 2026 हे वर्ष सुरू होण्याआधीच लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारकडून मोठी भेट मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बघा, 2026 हे जे काही वर्ष आहे ते वर्ष सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला फडणवीस सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. आता ही मोठी भेट काय असणार आहे, बघा, लक्षात घ्या. 1,500 रुपये हे तुमचे नोव्हेंबरचे बाकीच आहेत, बरोबर आहे, हे तुमचे बाकी आहे. 1,500 रुपये नोव्हेंबर. त्याच्यानंतर 1,500 रुपये तुमचे असणार आहेत डिसेंबरचे.
डिसेंबरचे 1500 रुपये, बरोबर आहे. आता लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या बघा, 1500 नोव्हेंबर 1500 डिसेंबर असे किती रुपये होत आहेत? 3000 रुपये तुमचे होणार आहेत, बरोबर आहे. आणि 3000 रुपये तुम्हाला आता सरकार देणार आहे. काय देणार आहे? कारण बघा, अजूनपर्यंत सरकारचा जी-आर आलेला नाही आहे. पैसे वाटपाचा जी-आर अजून आलेला नाही आहे. जी-आर आलेला नाही आहे म्हणजेच तुमचे पैसे अजून त्या ठिकाणी वाटप झालेले नाही आहे. सुरुवातीला जी-आर येतो, त्याच्यानंतर महिला व बालविकास विभागाला ते पैसे जातात आणि त्यानंतर मग ते तुमच्या खात्यात येतात. त्याच्यामध्ये 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागतो. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता तुम्हाला पैसे कधी येतील? एकतर हे पैसे म्हणजेच नोव्हेंबरचे पण आणि डिसेंबरचे पण पैसे असे दोघं मिळून तुम्हाला 3000 रुपये येतील. 100% गॅरंटी आहे तुम्हाला 3000 रुपये त्या ठिकाणी येतील. कारण बघा, नोव्हेंबरचा हप्ता उशीर झालेला आहे आणि पुढे आपण पाहिलं तर डिसेंबरचा हप्ता पण येत आहे. म्हणून दोघं हप्ते तुम्हाला एकत्र दिले जाऊ शकतात. आता बघा, लाडक्या बहिणींना ही मोठी भेट सरकारकडून देण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. माध्यमात यंदा डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे सोबतच मिळतील असा दावा केला जातो. बघा, माध्यम जे आहेत वेगवेगळ्या माध्यमांमध्ये डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे, 2 महिन्यांचे पैसे म्हणजे काय तर 1500 प्लस 1500, 1500 अधिक 1500 असे 2 महिन्यांचे तुम्हाला पैसे जे ते एकत्र मिळतील असा दावा केला जातो आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये सोबतच लाडक्या बहिणींना दिले जातील. बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 महिन्यांचे 3000 रुपये जे सोबतच लाडक्या बहिणींना दिले जातील आणि ही रक्कम नवीन वर्ष सुरू होण्याआधीच लाभार्थींच्या खात्यात वर्ग होणार असे सुद्धा म्हटले जात आहे. बघा, तर 2 हप्ते जे आहेत तर हे 2 हप्ते नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. म्हणजेच नवीन वर्ष पण तुमचं त्या ठिकाणी चांगलंच जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच किंवा नवीन वर्षाच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे दिले जातील असं सुद्धा म्हटलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योजनेत तात्पुरता विलंब झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर काही ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत. त्याच्यासोबतच बघा, माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा जो काही निकाल आहे तो पण पुढे गेलेला आहे. म्हणजे निवडणुकांचा निकाल पण पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळं विलंब जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. मात्र लवकरच या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. बघा, मात्र हे तेवढंच खरं आहे की तुम्हाला लाभ पण मिळणार आहे. खरे तर डिसेंबरची सुरुवात होऊनही नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. संबंधितांकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा, जे काही संबंधित आहेत योजनेच्या संदर्भात त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे निधी हस्तांतरणात विलंब झाला आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी विधानसभाच्या निवडणुकीच्या दरम्यान महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3 महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली होती. त्यावेळीही लाभार्थ्यांना 3000 रुपयांचं डबल गिफ्ट सरकारकडून देण्यात आलं होतं. आपण पाहिलं असेल, सुरुवातीपासून जेव्हा योजना सुरू झाली तेव्हापासून तुम्हाला 2,000, 3,000 रुपये, 4,500 रुपये, 9,000 रुपये देखील एका महिलेला जमा झाले होते. अशा पद्धतीने पण पैसे जे त्या ठिकाणी जमा करण्यात आले होते. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला एकत्र 3000 रुपये पण मिळू शकतात. पुढे बघा, त्यामुळे यंदाही तसाच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात थकबाकीतील नोव्हेंबरचा तसेच चालू डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. बघा, या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे नोव्हेंबरचं पण आणि डिसेंबरचा पण दोघं महिन्यांचे पैसे तुम्हाला येऊ शकतात अशा चर्चा सुरू आहेत. पण या वृत्ताला, या बातमीला अजून सरकारकडून दुजोरा मिळाला नाही. सरकारनं अजून त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, सांगितलेलं नाही आहे. अद्याप राज्य सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. आपण नेहमीच पाहतो महिला व बालविकास विभागाकडून पण अधिकृत माहिती अजून आलेली नाही आहे. तरीही आर्थिक वर्षाच्या नियोजनानुसार आणि निवडणूक आचारसंहितेनंतर निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणींना KYCची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून अजूनही अनेक लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचं समोर आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, लवकरात लवकर सर्वांनी KYC पूर्ण करून घ्या. 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे बाकी राहिलेल्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे. कारण की KYC केली नाही तर भविष्यात या योजनेचा लाभ थांबवला जाणार आहे. दरम्यान KYCसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. बघा, 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदत आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही KYC करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.